तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू ट्रेडिंग फोर्ट. खूप दिवसानंतर आपण वीकली ॲनालिसिस व्हिडिओ बनवतोय. आय होप तुम्ही ट्रेडिंगमध्ये चांगल्या पद्धतीने प्रोग्रेसिव्ह ग्रोथ करत असाल. जर होत नसेल तर आपल्या ट्रेडिंग कम्युनिटीशी जॉईन व्हा किंवा सोबत राहा. नक्कीच आपण एकमेकाला पुढे ग्रो करून घेऊया. ठीक आहे, तर चलो. तर ओव्हरऑल आपण गोल्डचं तुम्ही जर स्ट्रक्चर बघितलं तर हे अप ट्रेंडमध्ये शिफ्ट झालेलं दिसतंय तुम्हाला 1 आवरमध्ये. त्यानंतर ह्या एक सप्लाय लेवलपासून मार्केट सध्या सेलिंग करत आहे. ठीक आहे, इथून चांगला सेल पकडला होता. त्यानंतर आता आपण बघूयात लोअर टाईम फ्रेममध्ये की मार्केट कसं जाऊ शकतं. ठीक आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा इथे बघा, हा एक एफ होता, तो फिल केला आहे मार्केटने आणि आता त्याची सुद्धा लिक्विडिटी घेतली होती. ठीक आहे, त्याचबरोबर इथे ही एक माझी बाईंगची लेवल आहे आणि जर मी 15 मिनिटला टाइम फ्रेम शिफ्ट केली तर तुम्ही इथे बघू शकता की मार्केट थोडं साईडवेज झालेलं आहे. साईडवेज कारण हा एक हाय आणि हा एक लो आहे. हा हाय आणि लो काही ब्रेक केलेला नाही आहे. तर आपण ह्यामध्ये पण चांगल्या अपॉर्च्युनिटीज फाइंड करू शकतो. जर तुम्ही 4 आवरला बघितलं, एकदा आपण मोठ्या टाइम फ्रेमपासून सुरुवात करूया. तर इथून एक मार्केट अपसाइड रॅली करून थोडेसे इथे रिजेक्शन द्यायची शक्यता आहे, कारण 4 आवरचा हा मेजर सेलिंगचा झोन आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने गोल्ड त्या अपकमिंग वीकमध्ये जाईल. म्हणजे ही रॅली तो कंटिन्यू करेन इथे आणि इथून एक ड्रॉप देईल. आणि जर प्रेशर जास्त असेल बाईंगचा तर ही लेवलसुद्धा ब्रेक करून अपसाईडला जाऊ शकतो. दोन्ही लेवल आहेत, कारण तुम्ही जर मोठ्या टाईम फ्रेममध्ये बघितलं तर चांगल्या पद्धतीने बुलिश मोमेंटम मार्केटनी कॅरी केलेला आहे. ठीक आहे, तर जसं मी तुम्हाला म्हटलं की अशा 2 पॉसिबिलिटीज आहेत. तर सुरुवातीला काय होईल, थोडंसं गोल्ड मे बी खाली येईल ह्या लेवलपासून. इथे एक 5 मिनिटाचे लेवल बघूयात आपण काय होत आहे. ठीक आहे, तिथून एक चेंज ऑफ कॅरेक्टर केलेलं आहे 15 मिनिटला आणि ही बाईंग आलेली आहे हिच्या 50% पासून. जर मी इथून फिबोनाची मार्क केला, ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता की 0.5 पासून मार्केटने ही जी बाईंग आहे ती कंटिन्यू केलेली आहे. तर ह्या अशा मुवमेंट्स आमच्या बॅचमध्ये कॅप्चर करतात मुलं. ठीक आहे, त्या थोड्या वेगळ्या पद्धतीने. आता उद्या जर बघितलं तर इथे हा एक सेलिंगचा झोन आहे. ठीक आहे, म्हणजे मार्केट ह्या लेवलपासून इथून एक सेलिंग कंटिन्यू करू शकतं. पण जर 4 जास्त असेल तर मग मार्केट ह्या लेवलने वरती जाणं. ठीक आहे, तर उद्या थोडं मार्केटला एक एशियन सेशनपर्यंत येऊ द्यात, थोडी मुवमेंट तयार करू द्यात. ओव्हरऑल मी तुम्हाला व्ह्यू सांगितलेलाच आहे की इथून खाली जाईल तर आपल्याला इथून बाय करायचं आहे. इथपर्यंत पण तुम्ही सेलिंग करू शकता, पण कन्फर्म नाही आहे. ठीक आहे, ही लेवल तुटणं गरजेचं आहे. ओके, आता तेच जर आपण बघितलं की बिटकॉईनमध्ये, तर बिटकॉईन सध्या 62,000च्या आसपास रेंजमध्ये रेंज क्रिएट करतोय. अगेन बाईंग कंटिन्यू आहे. त्याचबरोबर मार्किंग कशा करतो बघा मी त्या, की मार्केटने फक्त पहिल्यांदा काय केलं, जो एक सपोर्ट होता तिथून बाईंग कंटिन्यू केली. तुम्ही जर इथं बघितलं तर 4 आवरला एक चेंज ऑफ कॅरेक्टर पण केलेलं आहे. म्हणजे आता ओव्हरऑल जो मोमेंटम झाला आहे तो अप साईडला शिफ्ट झालेला आहे. ठीक आहे, आता मग आपण काय करायचं आहे, ट्रेंडनुसार जायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया की ज्या सेलिंगच्या लेवल्स आहेत त्या मार्क करूया. ठीक आहे, आता इथं मला कळतं आहे की मार्केट आता काय सेलिंगच्या लेवलला आहे. ठीक आहे, पण ओव्हरऑल जसा चेंज झाला आहे तर मी इथनं बाईंगच प्लॅन करणार. तर मे बी माझ्यासाठी ही एक लेवल असेल जिथून मी बाईंग करेन. ठीक आहे, जर हा इथूनच वरती गेला तर माझा माय बॅड, मी काय एंट्री घेऊ शकणार नाही. ठीक आहे, पण मला वाटतं की उद्यामध्ये म्हणजे संडेमध्ये गोल्ड ह्या लेवलला येऊन, सॉरी बिटकॉईन ह्या लेवलला येऊन अप साईडला रॅली देऊ शकतो. 15 मिनिटला सुद्धा आता शांत राहणार, कारण सॅटर्डे संडे वॉल्यूम कमी आहे, त्यामुळे ह्या गोष्टी स्वाभाविक आहेत. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपला प्लॅन असेल की मार्केट ह्या लेवलला येऊन इथून अपसाईड जाईल. आणि त्याचबरोबर आपली नेक्स्ट बॅच चालू होती, ज्यामध्ये आम्ही तुम्हाला, ह्या तर खूप बेसिक मार्किंग झाली आहे. ठीक आहे, ह्या मोठ्या टाईम फ्रेमवर तर आपण लेवल्स मोठ्या टाईम फ्रेमवर मार्क शिकवतो आणि त्याचबरोबर एंट्रीज ह्या
ICTच्या बेसिसवर कशा घ्यायच्या हे आपण शिकवत असतो. तर कुणाला इंटरेस्ट असेल तर नक्की आम्हाला DM करा, कारण येत्या 13 जुलैला आपली बॅच स्टार्ट होणार आहे. तर नक्की जर तुम्हाला याचा फायदा झाला तर आम्हाला कळवा. बाकी भेटूयात नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. धन्यवाद तुम्ही मला तेवढा वेळ दिल्याबद्दल. थँक्यू.